हम के करे सहारे रहो दादा, हम लइका के पापा कहिया लो, अरे बाबो बाप। घरात बहिणीच्या लग्नाची लगबग सुरू होती. अवघ्या काही दिवसात शिवानंद सुट्टीवर घरी येणार होता, पण त्यापूर्वीच काळानं त्याच्यावर झडप घातली. ओमानच्या किनारपट्टीवर एका तेलवाहू जहाजावर अमेरिकेकडून करण्यात आलेल्या भीषण हवाई हल्ल्यात भारताचा तरुण शिवानंद चौरसिया याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा हल्ला का झाला आणि या निष्पाप भारतीय तरुणासोबत काय घडलं, पाहुयात सविस्तर. शिवानंद चौरसिया हा यूपीच्या देवरिया जिल्ह्यातील सुरोली गावचा रहिवासी. घरात अत्यंत हलाखीची परिस्थिती. वडील शेती आणि मजुरी करून घर चालवायचे. शिवानंदनं आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी मरीन क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. तो मरीन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन या जहाजावर फिटर म्हणून काम करत होता. शिवानंदच्या कमाईवर संपूर्ण कुटुंबाची गुजराण चालायची. घरात 2 लहान बहिणी आहेत. शिवानंदनं कुटुंबाला आश्वासन दिलेलं की या वेळेला तो जेव्हा सुट्टीवर घरी येईल तेव्हा बहिणीचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून देईल. वडील पूर्ण निश्चिंत होते की त्यांचा तरुण मुलगा आता घराची जबाबदारी सांभाळतोय. पण एकाच रात्री त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ओमान आणि इराणच्या सीमेला जोडणाऱ्या हॉर्मुझ सामुद्रधुनीतून हे व्यावसायिक तेलवाहू जहाज जात होतं. आंतरराष्ट्रीय निर्बंधांचं उल्लंघन करून हे जहाज इराणकडून तेलाची वाहतूक करत असल्याचा संशय अमेरिकन सैन्याला आला आणि याच कारणावरून अमेरिकन सेंट्रल कमांडने या जहाजाला लक्ष्य करत थेट हवाई हल्ला केला. ज्यावेळी हा क्षेपणास्त्र हल्ला झाला तेव्हा शिवानंद जहाजाच्या खालच्या भागात आपलं काम करत होता. हा हल्ला इतका भीषण होता की जहाजाच्या त्या भागात मोठा स्फोट झाला आणि या हल्ल्यात शिवानंदसह इतर 2 भारतीयांचा जागीच मृत्यू झाला. जेव्हा मुंबईतील शिपिंग कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शिवानंदच्या कुटुंबियांना फोन करून या दुर्घटनेची माहिती दिली तेव्हा कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. सूचना मिली है, वो ऑफिस के द्वारा सूचना मिली है कि ये 3 लोग मिस हैं. कितने बच्चे थे उनके? 2 बच्चे हैं. क्या बात हुई थी आपसे, उनसे कब बात हुई थी अभी तक? अब परसों शाम को बात हुई थी. क्या बता रहे थे वो? वो बता रहे थे कि हम इस समय ईरान में हैं, शिप पे हैं. और कुछ नहीं बताया उन्होंने? नहीं, और कुछ तो नहीं बताया. कहाँ से कहाँ ले जा रहे थे? नहीं. शिवानंदची आई, बहीण आणि पत्नीचा आक्रोश पाहून तिथल्या प्रत्येक गावकऱ्याचे डोळे पाणवले आहेत. ज्या घरात मुलाच्या स्वागताची तयारी सुरू होती तिथं आता अत्यंत शांतता आणि दुःख पसरलंय. शिवानंदच्या वडिलांनी अत्यंत जड अंतःकरणानं भारत सरकारकडे आणि पंतप्रधान मोदींकडे एकच आर्त हाक मारली आहे. त्यांनी मागणी केली आहे की आंतरराष्ट्रीय कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून त्यांच्या एकुलत्या एका मुलाचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी त्यांच्या गावी देवरियामध्ये आणला जावा. जिल्हा प्रशासनानंही कुटुंबाची भेट घेऊन प्रशासन मंत्रालयाच्या माध्यमातून पार्थिव भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. खरं तर 2 देशांमधल्या राजकीय आणि आर्थिक संघर्षात जेव्हा अशा प्रकारे सामान्य आणि निष्पाप नागरिकांचे बळी जातात तेव्हा जागतिक व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभं राहतं. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.